नमस्कार मित्रांनो, कोणत्याही एखाद्या PDF फाईलमध्ये डिजिटल सिग्नेचर व्हॅलिडेट करणे हे आवश्यक असते. जसे की मित्रांनो, आपण पाहतो की आपले इन्कम सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, EWS सर्टिफिकेट असेल किंवा पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट असेल, असे विविध प्रकारचे जे काही सर्टिफिकेट आहे त्यामध्ये डिजिटल सिग्नेचर ही असते. आणि डिजिटल सिग्नेचर कशा प्रकारे व्हॅलिडेट करायची, त्याची प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे, त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील. तर मित्रांनो, माझ्याकडे एक फाईल आहे जी की पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटची आहे. तर मी ही फाईल ॲडोब रीडरमध्ये ओपन करून घेतो. ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो, आपण येथे पाहू शकतात की ॲटलिस्ट वन सिग्नेचर हॅज प्रॉब्लेम, म्हणजे या फाईलमध्ये डिजिटल सिग्नेचरचा प्रॉब्लेम आहे. आणि हा जो काही प्रॉब्लेम आहे तो कशा पद्धतीने सॉल्व करायचा ते मी तुम्हाला सांगतो. तर त्यासाठी आपल्याला खाली यायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, तर मित्रांनो, आपल्याला याच्यावर राईट क्लिक करायचे आहे. त्यानंतर येथे व्हॅलिडेट सिग्नेचर, त्यानंतर आपल्याला इथे 2 नंबरचे ऑप्शन निवडायचे आहे, सिग्नेचर प्रॉपर्टीज. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला इथे 3 नंबरचे ऑप्शन निवडायचे आहे. त्यानंतर येथे आपल्याला शो सर्टिफिकेट याच्यावर क्लिक करायचे आहे. शो सर्टिफिकेटवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड ओपन होईल. तर आपल्याला इथे ट्रस्टमध्ये यायचे आहे. तर मित्रांनो, ट्रस्टमध्ये आल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की अशा प्रकारच्या फुल्ल्या आपल्याला इथे दाखवत आहे रेड कलरमध्ये. तर आपल्याला इथे खाली ॲड टू ट्रस्टेड आयडेंटिटीज याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे ओके करायचे आहे. ओके केल्याच्या नंतर आपल्याला इथे हा जो काही चौकोन दिसत आहे सर्टिफाईड डॉक्युमेंट्स याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. आणि खाली परत 3 चौकोन दिसत आहे, याच्यावर पण आपल्याला क्लिक करायचे आहे. या चारही बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला येथे ओके करायचे आहे. त्यानंतर परत एकदा ओके करायचे आहे आणि क्लोज करायचे आहे. क्लोज केल्याच्या नंतर आपल्याला ही जी काही PDF आहे ही क्लोज करून घ्यायची आहे. तर PDF फाईल क्लोज केल्याच्या नंतर परत आपल्याला ती फाईल ॲडोब रीडरमध्ये ओपन करून घ्यायची आहे. ओपन केल्याच्या नंतर आपण पाहू शकता की साइन्ड ऑल सिग्नेचर आर व्हॅलिड. तर इथे ग्रीन टिक आलेली आहे आणि आपले जे काही सर्टिफिकेट आहे ते सिग्नेचर व्हॅलिडेट झालेले आहे. तर मित्रांनो, आपण खाली पाहू शकता की आपले जे काही सर्टिफिकेट आहे हे सिग्नेचर व्हॅलिड झालेले आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण आपले जे काही सर्टिफिकेट आहे ते व्हॅलिड करून घेऊ शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.